इंडी स्टुडिओमध्ये आपण एंट्री केलेली आहे. बाजूलाच आपल्याला असे भरपूर प्रमाणात पोस्टर दिसून येतात. बाजूला इकडे काय स्पायडरमॅन, हल्क आणि तर कोण आहे असं भरपूर काय बघण्यासारखं आहे. आता आपण पुढेच चाललो आहे. हे बघा सर्व जुने पिक्चर आहेत, त्यांचे फोटो इथे के दिलेले आहेत. असे भरपूर प्रमाणात आपल्याला पोस्टर बघायला मिळतात. धर्म करम, तपस्या, जमीर, ड्रीम गर्ल, रेड रोज, नमक हलाल, अंगूर, अवतार, अशा भरपूर जुन्या पिक्चरचे पोस्टर आपल्याला इथे बघायला मिळतात. आता समोरच आपल्याला अमेरिकेचा स्टॅच्यू दिसून येतो. काहीतरी मंदिर आहे. खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं स्टुडिओ. हे शोले पिक्चरमधलं आपल्याला कालिया, त्याच्या ऑपोजिट साईडला सांबा, कितने आदमी थे रे सांबा. हा बघा हा सेट आपल्याला बघायला मिळतो पूर्ण. इकडे पडिकाचा वाडा टाईप आहे काहीतरी. खूपच सुंदर असे दृश्य इथे बघायला मिळतात आपल्याला. अमेरिकेचा स्टॅच्यू इथे बघायला मिळतो. त्रिशाना कधीच बसलेत. 3 इडियट्स, तिसरा इडियट नाही आपल्याकडे, 2च इडियट आहेत आपल्याकडे. मस्त खूपच सुंदर असं हे बनवलेलं आहे. इंडिया आर्ट वर्ल्ड. असे तंबू बनवलेले आहेत. NDG आर्ट वर्ल्ड. इकडे VT स्टेशन बनवलेलं मला वाटतं. जय विरू ND स्नॅक सेंटर इथे, म्हणजे फक्त शूटिंगसाठी वापरले जातात. पूर्ण तर रेल्वे स्टेशन आपलं केलेलं आहे. CST. असे छोटे छोटे हॉटेल आपल्याला दाखवण्यात येतात. समृद्धी कॅटर्स. समोर आपल्याला अशी नाव, एक छोटी गाडी बघायला मिळते. पुढे आल्यानंतर आपल्याला बघा ही अशी नाव केलेली आहे. जुन्या जमान्यातली एकदम कार आहे बघायला मिळते. अरे वा, मस्त, खूपच छान आहे. इथे एक कार आहे.
अशी आगीनगाडी पाहायला भेटते छोटी आपल्याला इथे. समोरच मस्त अशी डबलची इमारत. ते इंग्रजांच्या जमान्यातील आपल्याला रथ बघायला मिळतो. गणेश आतमध्ये गेलेला आहे, त्याचा पूर्णतः ते की करतो तो. इकडून त्रिशा पण आली आहे आपली. अशी टांगा दिसून येतो एक आपल्याला, सायकल टांगायला बघ. असे समोर आल्यानंतर आपल्याला दोन काचेचे म्हणजे काचेचे असे लावलेले हरिण दिसून येतात. समोरच जोधा अकबरचा सेट दिसून येतो आपल्याला पूर्णतः. तो पुढे ते गणपती आणि त्याच्या बाजूला दोन हत्ती बघायला मिळतात. गणपती बाप्पा मोरया. इथून एंट्री केल्यानंतर आपल्या जिथं जी जोधा अकबरची शूटिंग झालेली त्याचा पूर्ण सेट बघायला मिळतो. हा बघा समोरच आपल्याला जो दिसतो ही तटबंदी दाखवलेली आहे. आपल्या गडकिल्ल्यासारखी नाही आहे ती, वाडा आहे. भूतबंगल्यासारखं दिसत आहे, भूतबंगलाच आहे. का मस्त बनवलेलं आहे. वरती असं काहीतरी खराब झालं. हॉरर मूवीमध्ये याचा वापर केला जात असेल. अगदीचा लाल किल्ला बनवलेला आहे आपला. हा बघा जोधा अकबर, वीर शिवाजी, राजमाता जिजाऊ, प्रेम रतन धनपायो, हरे वीरा मल्लू, जोधा अकबर, मणिकर्णिका, हिरोपंती, इश्किया इत्यादी पिक्चरचे शूटिंग झालेलं आहे. समोरच आपल्याला जोधा अकबरची जिथे शूटिंग झालेलं आहे तो स्टेट पूर्ण दिसून येतो. एकदम लाल किल्ल्यासारखंच बनवलेलं आहे ते. हे बघा इकडे एक प्रवेशद्वार दिलेलं आहे, साईडला असे खूप सुंदर असं दिसून येतं. हे बघा पहिले चालेल, पहिले इकडे पण या साईडला बघूया आपण. हे प्रवेशद्वार दिसून येतो. एकदम हुबेहूब लाल किल्ल्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळा नको. अरे वा खूपच सुंदर असे तंबू वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे एका बाजारपेठ टाईपच बनवलेलं आहे. इथे काही जुन्या वास्तूसारखं आपल्याला बघायला मिळतात. अशा पेट्या बघायला मिळतात. खजाना आहे गणेश त्याच्यामध्ये. हां बघा अशा कशा पूर्वीच्या काळी पेट्या असायचे ते दाखवण्यात आलेले ते. बाहेर निघायला रस्ता आहे आणि आपण तर इथून आपण एंट्री केलेली आहे. समोरच आपल्याला असा
मस्तपैकी दिखावा बघायला मिळतो. हा एक समोर आहे. पन्नास एकरमध्ये पूर्णतः स्टुडिओ आहे. एवढं बघायचं झालं तर 1.5 तासामध्ये पूर्ण होईल असं वाटत नाही, परंतु खूपच छान प्रकारे हे केलेलं आहे. याचं बांधणी बघाल तर एकदम व्यवस्थित आपल्याला बघायला मिळते. इथे समोर एक सिंहासन टाईप काहीतरी ठेवलेलं आहे. जबरदस्त असा देखावा या इंडिया स्टुडिओ मार्फत आपल्याला बघायला मिळतो. हा बघा, इथे एक सिंहासन केलेलं आहे. आपल्याला राजदरबारासारखे केलेलं दिसून येते. हे जोधा अकबरची जी शूटिंग आहे पूर्णतः इथेच झालेली आहे. इथे जोधा अकबरचं पूर्णतः सेट दिसून येतो. भरपूर पिक्चरची इथं शूटिंग झालेली आहे. हा शनिवार वाड्याचा पूर्णतः सेट आहे. हा बघा, खूपच चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. पूर्णतः लाकडी दाखवलेलं आहे, पण हे लाकडी नाही आहे. कुठे कुठे पूर्णतः लोखंडी असून ते लाकडा टाईप कलर केलेलं आहे. वरती चढायला मनाई आहे. इथे आता फोटो काढ. पूर्ण शनिवार वाडा बनवलेला आहे ते. म्हणजे त्या काळी शनिवार वाडा कसा असेल याची हुबेहूब नक्कल इथे केलेले आपल्याला दिसून येते. खरंच म्हणजे असं वाटतंय समोरच आपण शनिवार वाड्यात आलो काय. तोफी ठेवलेले, गार्डन तिकडे बघा असं मस्त मिनार दिलेले. हे कशा प्रकारे असेल त्यावेळी शनिवार वाडा तो आपण डोळ्याने बघू शकतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला जुन्या काळातले असे पाळखे बघायला भेटते. खूपच सुंदर असे. वर जायला रस्ते, मग वर जायला एंट्री बंद केले. अशा 2-3 पालख्या बघायला मिळतात आपल्याला बाजूला. हे 2 नगाडे. बघा वाजत नाहीत एवढे तर भरपूर असे पिक्चरची शूटिंग झालेली. बाजूला असं आपल्याला बसायला सिंहासन दिसून येतात. खूपच जबरदस्त असा नजारा शनिवार वाड्याचा आपल्याला प्रत्यक्ष असा अनुभवायला मिळतो. जबरदस्त. हे त्यावेळी शनिवार वाडा कसा असेल याची हुबेहूब नक्कल आपल्याला पाहायला मिळते. हा 2 मजली आहे. इथे आमचे महाराज बसलेले आहेत. छोटे महाराज आहेत ते. आता थकले असतील कदाचित. महाराज मुजरा असो.
महाराज काय बोलत नाही आमचे. देवीची मूर्ती आहे. खतरनाक, एकदम असं खतरनाक आहे ना. खूपच एकटा आला तर माणूस घाबरून जाईल. हे बघा, जबरदस्त असं बनवलेलं आहे. तिथे शूटिंग घेत असेल माणूस. इथं तुम्ही आता रायगड आणि राजगडला आले. इथं रायगड राजगड दोघांचे दरबार दाखवलेले आहे. लेफ्ट साईडला राईट साईडला रायगड आहे आणि लेफ्ट साईडला राजगड दाखवण्यात आलेला आहे. इथं रणपती शिवराय स्वारी आग्रा म्हणून एक मूवीज आपल्या इथे शूट करण्यात आली. त्यानंतर बाजीराव मस्तानी, काशीबाई बाजीराव वल्लभ, अशोक सम्राट सिरियल आणि अजिंठा मूवीज, फरजत, झारण वगैरे आपल्याकडे शूट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इकडनं बघितलं तर समोर गेले तर तुम्हाला एक गाव लागणार. आपण बघतो आपलं सांस्कृतिकमध्ये पहिले आपल्याला गाव वगैरे, गावाचं पहिलं स्टार्टिंगला एक मंदिरसुद्धा दाखवलेलं आहे. तर तिथं मंदिर पण बघण्यासारखं आहे आणि एक सरपंचाचं घर, त्याच्या घरासमोर विहीरसुद्धा आहे. आणि तुम्ही तिथं गेले तर संत ज्ञानेश्वर माऊली, पानिपत, फुलवंती, तुम्हाला आजच्या अजिंठा वगैरे जेवढे पोस्टर लागलेले दिसतं तेवढे आपल्याकडे शूट झालेलं आहे. तर तुम्ही परत फिरून एक्झिट इकडनं जायचं. ओके सर, थँक्यू. हे बघा, सैनिक आमचे तयार होतात. क्रिकेट खेळायला चांगले हे जर दोघे घातले तर दोघंच भांडणे जास्त करणार. क्रिकेट खेळायला चांगलं आहे बाबा. क्रिकेटचं नाही ते. क्रिकेटचं नाही ते युद्धाचं आहे. कशा प्रकारे असेल जुन्या काळात हे बघा फक्त. ते बघ तिथे पण काहीतरी कवाड का पालखी टाईप काहीतरी. ते बघ तुरुंग आहे बघ तिकडे. हे त्यावेळी कसं तुरुंग असेल बघा, कैदेत ठेवणारं माणसं. हे बघा कशा प्रकारे शिक्षा द्यायची झाली. ते समोर एक आपल्याला अशा प्रकारे एक शिक्षा, हे काहीतरी दोरखंड आहे, खांब आहे. अशा प्रकारे त्यावेळी कदाचित असेल. हे टोपल्या काय छान प्रकारे बनवले बघा. रायगडचा हा देखाव आहे. जबरदस्त असा त्यावेळी काली जे सामान असेल त्याची हुबेहूब नकल आपल्याला इथे बघायला मिळते. त्यावेळी बघा अशा प्रकारे दरवाजे असतील, पलंगी अशाच प्रकारे असणार आहे. पूर्ण सागवान टाईप असलेला दिसून येतो आपल्याला. जबरदस्त असं खरं त्या खाली कशा प्रकारे असेल बघा. हा, खूप छान वाटतं बघायला आहे. थांब जरा, एकटी नको होती तर. अशा तलवारी वगैरे ठेवलेल्या आहेत. हे घे तलवार. हे घे. हे हे चला दोघं. आता युद्ध सुरू झालं आहे. बस 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 केली तेवढं.
आंबे इथे या मशाली ठेवण्यात आल्या. हे ठेवून द्या, ते ठेवून द्या इकडे आतमध्ये जाऊया. इकडे आतमध्ये ना. जबरदस्त बनवलेलं आहे. हे बघा दाखवलेलं आहे अशा प्रकारे असेल ते. हे बघा इथे चुली दाखवलेले. चुलीचा कलर पण या प्रकारे त्यावेळी इकडे इकडे खूपच अंधार येते. काय जबरदस्त असा तिथे वेळी बसत असणार ना समोर न्यायनिवाडा कदाचित करत असणार किंवा जबरदस्त म्हणजे असं जर किल्ले जर दाखवण्यात आलं ना आपल्याला खरंच खूप छान प्रकारे होईल. इकडे पलंगी मागाशी दाखवलं मी तुम्हाला. तर हे राजगडचं आपल्याला हुबेहूब नक्कल केलेली आहे. पण चांगल्या प्रकारे केलं आहे असं वाटत नाही का ते नक्कल आहे. समोर आलं नसं बघा असं जबरदस्त असं राजदरबार आहे मला वाटतं. त्या काळातली कदाचित घर किंवा राजवाडा असेल हा. विहिरी बनवलेले आपल्याला एक वाडा तयार केला दिसून येतो. समोरच आपल्याला एक मंदिर पण बघायला मिळतं. हे बघा खूपच छान मंदिर आहे. खरंच असं वाटतं प्राचीन मंदिरात आलो पण एकदम. एकदम प्राचीन मंदिरात आल्यासारखं वाटतो आपल्याला. हे बघा खरंच नक्षीकाम ही खूप चांगल्या प्रकारे केलेले. इथे कालिका माता देवीचे मंदिर दाखवण्यात आलेले आहे. मंदिरासमोर अशा झोपड्या दाखवल्या म्हणजे गावात दाखवलेले पूर्णतः. हे बघा इकडे पण त्या खाली कसे घर असतील कुडांचे. आता याच्यामध्ये सामान ठेवलं आहे. असं गाव बनवलं आहे. प्रत्येक असे झोपड्या बनवलेले आहेत. हे बघा जुन्या काळातली अशी बैलगाडी आणि त्या काळात आपल्याला अशा कणगी वगैरे काय म्हणतात टोपल्या बघायला मिळतात. इकडे घे समोर पूर्ण गावच तयार केलं आहे इथे.
इकडे इकडे हे दाखव फक्त, हे दाखव, पाठीमागं. हे कुठलं ते जाऊन बघ. आम्ही तीन फुल काढले का? एवढं कलर काय लागलाय? आता ते माझ्या ड्रेसचा कलर जातो वाटतं, सारखा लागतो. इथे प्रेम रतन धनपाव या सलमान खानच्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे आणि बरेच असे पिक्चर आहेत त्यांची शूटिंग इथे झालेली आहे. हे बघा जबरदस्त अशी हवेली बनवण्यात आलेली आहे. कमी मोठं आहे. टायमिंगचं काय आहे का त्यांचं? सर एक पुराने ज़माने में एक जैसे मूवी बनती थी, तो मूवी बनने के लिए जो जो सामान लगता था, मतलब कैसेट, टेप रिकॉर्डर, कैमरा, तो सब यहाँ इस जगह पे रहता है. स्क्रिप्ट लिहिताना दाखवलं. स्क्रिप्टसाठी वापरायचं का? हां. म्हणजे कशा प्रकारे स्क्रिप्ट लिहिली जाते ते दाखवलं जातं आपल्याला. त्यात टाईपरायटर आहे काय? हो. इकडे काय? स्टोरी म्हणजे ते स्टोरी. अच्छा, स्टोरी कशी लिहिली जाते स्केच करायची. त्याचं पूर्ण त्याही हां. स्केच केलेलं पूर्ण. एवढा अभ्यास करायला लागतो त्यावेळी. हे कास्टिंग द्यायचं म्हणजे एक मूवीसाठी ॲक्टर कोण कसा घ्यायचा तिथे बसून डिस्कस करायचं. ओके. हे इकडे मम्मी हे बघ, हे पेपर आहे ना माझा. हे काय? आशिष मेहरचा एक डेमो बनवलेला आहे.
जो प्रेम रतन धनबाई मूवी आहे ना हां त्याच्यासाठी खास बनवला गेला होता तिकडे. अच्छा अच्छा तो शिशमेल ते फाईट दाखवले तो हो. एवढीच याच्यामध्ये केलेलं ते नाही नाही हे डेमो बनवलेलं आहे. अच्छा. तो रिअल मध्ये शिशमेल बनवलेला आहे तिकडे पण तो कुठे? आता बंद आहे. बंद आहे. ओके ओके आणि इथे ठेवलेले जेवढे पण अवॉर्ड आहेत तिथले ओनर नितीन देसाईचा पूर्ण मिळालेला आहे. ते एवढे सर्व अवॉर्ड आहेत ते नितीन देसाई सरांना मिळालेले का? अरे वा. वो पढ़ाई लिखाई मेकअप रूम. म्हणजे मुलीसाठी कसा मेकअप कुठला मेकअप ते इथे दिसत होते. ड्रेस डिझायनर. कॉस्ट्युम डिझाईन Costume design. कसा कॉस्ट्युम हवा आहे. हे ही ग्रीन स्क्रीन जे VFX दाखवतात ना हां 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 तिथे देतात. हे काय केलं? हा पूर्ण स्टुडिओचा मॅप आहे. हा पूर्ण स्टुडिओ 52 एकरमध्ये आहे. ओके हा पूर्ण स्टोरी एवढा आहे का? हां इथून एंट्री आहे. तिथे समोर टाइम स्क्वेअर आहे. नंतर जोधा अकबरचा सेट. त्याच्यानंतर शनिवार वाडा. तिकडे रॉयल पॅलेस आहे. तिकडे विलेज आणि विलेजच्या मागे लेक आहे. बरं. हा इथे एक हा फॅशन स्ट्रीट आहे. आणि त्या साईडला KBC आहे. हा KBCचा सेट आहे. तिथे 4 सीझन शूट झालेलं आहे. त्याच्यानंतर एक स्लमडॉग मिलियन मूवी आली होती सरांची. त्याचं पण शूट इथेच झालेलं आहे. एक प्रश्न विचारते. हा काय चायनामध्ये अशी काय चीज भेटते ती खूप चांगली